ही कथा आहे सत्य घटनेवर आधारित. एका सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या इमानदार आईबापाची. परंतु शेवटी त्याच आईबापाची अवस्था पोटच्याच पोराने स्वतःच्या पोराने इतके वाईट करून ठेवली की जगावं की मरावं हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी यायचा. अंगावरच्या फाटलेल्या कपड्यांमध्ये अंबाबाईच्या मंदिराच्या बाहेर ओट्यावर मधुकर काका हात पसरवून भीक मागत होते. ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हणू लागले, कृपा करून माझी प्लीज मदत करा, मला माझ्या बायकोचे कार्य करायचे आहे. 70 वर्षाचे मधुकरराव हातामध्ये थाळी घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे भीक मागत होते, मदत मागत होते. ते खूप रडत होते आणि स्वतःला म्हणू लागले, कोणत्याही म्हाताऱ्याला इतकाही लाचार करू नका रे, कारण की तो त्याच्या परिस्थितीमुळे आणि लाचारपणामुळे स्वतःच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या बायकोला मरताना पाहू शकेल का? कारण त्यांची पत्नी एका महिन्यापासून आजारी होती. ते 2 वेळेस जेवण सोडा साधा औषधसुद्धा देऊ शकत नव्हते. इतकी वाईट परिस्थिती मधुकर काकांवर आली होती. मधुकर काका संपूर्ण दिवसभर भीक मागत होते अंबाबाईच्या मंदिरामध्ये आणि जे काही मिळायचं ते सर्व त्यांच्या पत्नीला जेवण भरवायचे. परंतु तिचं आजारपण आणि तिची ही परिस्थिती पाहून त्यांना खूप हतबल झाल्यासारखं वाटत होतं. भीक मागून आणलेलं अन्न खाऊन ती अशी किती दिवस जगणार होती. आजारपणात धड तिला औषध उपचार मिळत नसेल तर खाऊन तरी अशी ती जगणार किती दिवस. आणि आजारपणामुळेच ती एक दिवस हे जगातून निघून गेली. आजही तोच दिवस होता जेव्हा मधुकर काका मंदिराच्या बाहेर बसून भीक मागत होते. पत्नीच्या अंतिम संस्कारासाठी त्यांना कोणाची मदत केली नाही. बिचारे मधुकरराव पत्नीच्या अंतिम संस्कारासाठी विधीसाठी 2 दिवसापासून लोकांकडे हात पसरवून भीक मागून पैसे जमा करू लागले होते. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या शाळा परिस्थितीतून पाहून खूप वाईट वाटायचे. मधुकरराव बाहेर उभे राहून कधी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहायचे तर कधी जमा झालेल्या पैशांकडे पाहून विचार करायचे की इतक्या पैशाने काय होणार आहे. इतक्या कमी पैशात मी शालिनीचं साधं अंतिम संस्कार सुद्धा करू शकत नाही. परंतु वातावरण खूप खराब आहे, मला शालिनीकडे जावं लागेल असा विचार करून वारंवार मंदिरात जाणाऱ्या लोकांसमोर हात पसरवून भीक मागू लागले. आज परत या पावसाने त्यांना आठवण करून दिली होती जेव्हा जोरदार पावसात ताडपत्रीचा एक भाग बांधण्याच्या प्रयत्नात मधुकरराव अयशस्वी ठरले आणि त्याच पावसात पूर्ण भिजून गेली. हीच तर जागा होती त्या दोघांजवळ आडोशासाठी, ती पण ताडपत्रीची. वाऱ्यासोबत घेऊन जाऊ लागला तितक्यात त्यांची नजर जमिनीवर पडली. तेव्हा त्यांनी त्यांचं डोकं पकडलं. ताडपत्रीने झाकलेलं त्यांचं अंथरूण ओलं झालं होतं आणि त्यांची बायको आतमध्ये आजारी होती, जिचे ते अजूनपर्यंत भिजण्यापासून संरक्षण करत होते. अगदी ताडपत्री त्यांना वाचू शकत नव्हती, कारण जमिनीवर भरपूर पाणी भरलेलं होतं आणि पाऊस खूप जोरजोरात येऊ लागला होता. त्यांनी ते अंथरूण त्यांच्या एका काखेत पकडलं आणि बायकोला खांद्यावर टाकून पकडून लागले. त्यांना कुठेतरी अडोसा हवा होता. आसरा शोधत शोधत ते हॉस्पिटलला जाऊन पोहोचले आणि तिकडे असलेल्या बाकावर बसले. त्यांची अशी अवस्था पाहून तिकडचा चौकीदार त्यांना हकलवू लागला. तो म्हणाला, ए म्हाताऱ्या, इथे काय करत आहेस? निघ इथून जा, ही काही धर्मशाळा नसून हॉस्पिटल आहे. चौकीदाराचे असे वाक्य ऐकून मधुकररावांना अपमानित झाल्यासारखे वाटले, पण ते परिस्थितीसमोर हतबल होते आणि मजबूर देखील होते. आणि वरून मुसळधार पाऊस, यामुळे तिकडून जाऊ शकत नव्हते. मधुकरराव हात जोडून म्हणू लागले, साहेब, आम्हाला थोडीशी जागा द्या. मी माझ्या आजारी असलेल्या बायकोला अशा पावसाळ्यात कुठे घेऊन जाऊ? पण चौकीदाराने त्यांना धक्का मारून बाहेर काढले. त्यांनी चौकीदाराला हात जोडून विनंती करू लागली, दादा, थोडा वेळ पाऊस थांबू दे, आम्हाला राहण्यासाठी जागा नाही. दादा, आम्हाला असं हाकलवून लावू नका. आम्ही इथेच एका कोपऱ्यात बसून राहू आणि थोड्या वेळात पाऊस कमी झाल्यावर निघून जाऊ.
त्यावर तो चौकीदार म्हणू लागला, अरे तुम्हाला पाहूनच ते अनेक भिकारी ते जमा होतील. चौकीदाराने त्याच्या हातातील काठी उचलली आणि म्हणाला, इथून पळता की नाही की मार देऊ ह्या काठीने. मधुकरराव पाणावलेल्या डोळ्यांनी पावसाकडे पाहू लागले आणि त्यानंतर त्यांनी चौकीदाराकडे बघितलं. मधुकरराव मजबुरीने पाऊल उचलू लागले. तितक्यात मागून कोणीतरी त्यांचा हात पकडून त्यांना हात खेचून घेतला आणि त्या व्यक्तीचा कणखर आवाज तिकडच्या वातावरणात घुमू लागला, बलवान सिंह, तुमच्या घरी असे कोणी म्हातारे नाही का? जर ह्या जागी तुमचे वडील असते तर तुम्ही असंच वागले असते का? आणि जर तुमच्याशी कोणी असं वागलं तर तुम्हाला कसं वाटेल? तुमच्या मनाला काय वेदना होतील त्या थोडे तुम्ही विचार करून जाणून घ्या. चौकीदार बलवान सिंह समोर उभ्या असलेल्या चेअरमन साहेबांना पाहून घाबरून गेला आणि म्हणाला, सर, अशा लोकांनाही ते इथे बसण्यास मनाई आहे, नाहीतर मला वरच्या साहेबांचे बोलणे ऐकून घ्यावे लागेल, असं बलवान सिंह हळू आवाजाने म्हणू लागला. त्यावर चेअरमन साहेबांचे थोडे शांत झाले आणि मधुकररावांना म्हणाले, बाबा, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा आणि बिस्किटे पाठवून देतो. तुम्ही भिजलेले आहात त्यामुळे गरमागरम चहा चांगला लागेल. तसं तर बलवानसिंह त्यांचं काम करत होता, पण सर्व हॉस्पिटलमध्येच आपल्याला दया मिळणार नाही तर कुठे मिळणार? चेअरमनच्या अशा गोष्टी ऐकून मधुकररावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते चेअरमन साहेब आतमध्ये निघून गेले. मधुकरराव यांनी त्यांच्या पत्नीला एका खुर्चीवर बसवली. चेअरमनने चहा पाठवल्यानंतर ते त्यांच्या पत्नीला चहा बिस्किट खाऊ घातली. ते त्यांच्या पत्नीला दिलासा आधार देऊ लागले. चहा हा त्यांच्या जीवनावर औषध नव्हता, पण ते एक औषधासारखं काम करते. चहा मिळाला त्या दोघांना खूप आनंद झाला. कमीत कमी ते मिळाला तरी, नाहीतर त्यांचे तर खाण्यापिण्याचे सुद्धा खूप हाल होते. शालिनीताई नवऱ्याला म्हणाले, अहो आईचा का मी गेल्यानंतर तुमचं कसं होईल याची मला खूप काळजी आहे. तशी माझी तब्येत बरी नाही, मला केव्हा पण मरण येईल काही याचा नेम नाही. तेव्हा मधुकरराव म्हणाले, नाही नाही शालिनी, तुला काहीच होणार नाही. तू जशी असशील तशी माझ्यासोबत आहेस. तुझ्याशिवाय मी ह्या जगात राहून करू तरी काय? तू माझा मोठा आधार आहेस. त्यावर शालिनी म्हणाली, हे शरीर कधी मातीत मिसळून जाईल त्याचा काही भरवसा नाही. तुम्ही फक्त माझी एक गोष्ट ऐका. आपला मुलगा मंगेश जवळ जाऊन राहा. कमीत कमी माझा आत्मा तरी शांत राहील. त्यावर मधुकरराव जोरात आवाज देत म्हणाले, खबरदार, जर तू पुन्हा मला त्याच्याकडे जाण्यास सांगितले तर. तुला काय वाटतं, तू माझी सेवा करेल का? हा तोच मुलगा आहे ज्याने आपल्या दोघांना म्हातारपणी घरातून धक्के मारून मार देऊन बाहेर काढला आहे. आता त्याच्याकडे जाऊन भाकरीच्या 2 तुकड्यांसाठी मी स्वतःचा आत्मसन्मान गहाण टाकू का? आणि लाचारीने त्याच्यासोबत जगू का? नाही, मी त्याच्या भेटीला जाणार नाही. मधुकरराव आणि शालिनीताई त्यांच्या मुलाबद्दल बोलत होते, जो त्यांच्या पत्नीने मुलांसोबत त्या शहरामध्ये राहत होता. त्याला त्यांचे आईवडील जड वाटू लागली होती. जेव्हा मधुकरराव आणि यांची पत्नी त्यांच्या मुलाने आणि सुनेने घराबाहेर काढले, तेव्हा राहण्यासाठी त्यांनी कशीबशी एक ताडपत्रीची व्यवस्था केली होती. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तिन्ही ऋतू त्यांना त्याच ताडपत्रीखाली राहावे लागत होते. शालिनी आधीपासूनच आजारी होती, पण वेळेवर जेवण औषध न मिळाल्याने आणि बाहेर रस्त्यावर राहिल्या कारणाने ती अजूनच आजारी पडू लागली. औषधं आणि 2 वयाच्या जीवन फार महत्वाचं होतं, पण ते त्यांच्या नशिबातच नव्हतं. त्यामुळे मधुकरराव यांना नाईलाज मंदिराच्या बाहेर भीक मागावी लागावी, ज्यामुळे त्यांना त्यांचा खूप मुश्किलेने आणि आयुष्याच्या घराचा भाग होता. त्यांची बायको शालिनी म्हणायची की तुम्ही एकटे मुलाकडे जाऊन राहा, मी तुम्हाला अशा परिस्थितीत नाही पाहू शकत. मी मेल्यानंतर तुमचं काय होईल तिला अशी चिंता वाटू लागली. पण मधुकररावांना बायकोची गोष्ट मान्य नव्हती, कारण त्यांना आत्मसन्मान आणि आयुष्य आनंदाने जगायचं होतं. दोघांचा असा संवाद चालू होता.
तितक्यात पाऊस थांबला. त्यानंतर त्याला चेअरमन साहेबांनी मधुकररावांना औषधं दिली. ते पत्नीचे तेथून घेऊन निघाले आणि एखादी कोरडी जागा बघून ते परत ताडपत्री घालून राहू लागले. पण पावसात भिजल्यामुळे आणि जमीन सगळी ओली चिंब झाल्यामुळे, त्याच जमिनीवर झोपल्यामुळे मधुकररावांची बायको शालिनी त्यांना सोडून देवाघरी निघून गेली. मधुकरराव त्यांच्या बायकोचा चेहरा स्वतःच्या हातावर ठेवून रडत रडत मोठमोठ्याने शालिनी शालिनी असा आवाज देऊन रडत होते. रस्त्यावर पडलेल्या शालिनीच्या मृतदेहावर रडणारं असं कोणीच नव्हतं. असं त्यांच्याजवळ बसून या शहरात राहणारा त्यांचा मुलगा राजवीर होता. मधुकरराव यांनी विचार केला की पटकन जाऊन मुलाला आईबद्दल सांगावे. ते घाईघाईने धावत धावत मुलाच्या घरी जाऊन पोहोचले. ते घराच्या बाहेर उभे राहून राजवीर राजवीर असे ओरडू लागले. पण तिकडच्या चौकीदाराने त्यांना आतमध्ये जाण्यास अडवले. चौकीदाराने मुलाच्या घरी फोन लावून माहिती दिली. तेव्हा राजवीर बाहेर आला आणि रागाने चौकीदारांना म्हणाला, रामपाल, माझ्याकडे अशा भिकारी लोकांसाठी वेळ नाही. तू अशा म्हाताऱ्या माणसांच्या सांगण्यावरून मला इथे का बोलवलंस? माझा वेळ तू का व्हायला घालवलास? मुलाचे असे शब्द ऐकून मधुकरराव यांनी रक्ताचा घोट गिळला. ते तरी रडत रडत त्यांच्या मुलाला म्हणाले, तुझी आई या जगातून निघून गेली आहे. त्यावर मुलगा म्हणाला, मग मी काय करू? रस्त्यावर असे अनेक भिकारी दररोज मरत असतात. आता मी सर्वांचेच अंतिम संस्कार करत बसू का? तुम्हाला पैसेच हवे आहे ना, हे घ्या पैसे, असं म्हणत त्यांचा मुलगा राजीव त्यांच्या अंगावर पैशांच्या नोटा फेकू लागला आणि म्हणाला, रामपाल, ह्या म्हाताऱ्याला इथून बाहेर काढ. आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. मुलाचा वाढदिवस आहे, त्यामुळे घरात पार्टी ठेवली आहे. ह्या म्हाताऱ्यासारखे 2-4 जण घरासमोर थांबली तर आमची इज्जत माती मिळून जाईल. आमच्या स्टेटसला धक्का लागेल. मधुकरराव यांना मनात नसताना मुलाने फेकलेले पैसे सोबत घेऊन यावे लागले. पण घरी येताना त्यांच्या मनाला खूप मोठी ठेच लागली होती. त्यांचं मनातून पूर्णपणे तुटून गेले होते. त्यांना जोरजोरात आणि रडावंसं वाटत होतं. पण त्यांचं रडणं पाहणारं आहेत कोणीच नव्हतं. आणि आता त्यांच्या अश्रूंचा कोणावरही काही फरक पडणार नव्हता. जेव्हा त्यांचं स्वतःचं रक्त पांढरं झालं होतं तेव्हा ते कोणाची अपेक्षा करून रडणार होते? मधुकरराव त्यांच्या विचारातून बाहेर आले आणि तशा वादळात त्यांच्या बायकोसाठी धावू लागले. अशाच परिस्थितीमध्ये ते त्यांच्या पत्नीजवळ जाऊन पोहोचले. जणू ते मेल्यानंतर सुद्धा त्यांचीच वाट पाहत होती की काय. त्यांनी कशी तरी एका मोठ्या हातगाडीची व्यवस्था केली. जे पैसे ते मुलाकडून घेऊन आले होते ते पैसे त्यांनी हातगाडी विकणाऱ्या माणसाला दिले होते. ते एकटेच बायकोला घेऊन स्मशानात पोहोचले आणि रडत रडत बायकोच्या अंतिम संस्काराचे निवेदन केले. मृत बायकोच्या जवळ बसून राहिले आणि काही तासानंतर आयोजकांनी मंजुरी दिली आणि शालिनी ताईवर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर मधुकरराव यांनी भीक मागून बायकोच्या नावावरची ती भाकरी कुत्र्याला खाऊ घातली. त्यांच्या आत्म्याला तळमळीची कल्पना कोणीही करू शकत नव्हतं. त्यांची अशी अवस्था पाहून तिथे काम करणारा प्रत्येक व्यक्ती रडू लागला. मधुकरराव त्यांच्या बायकोच्या मृतदेहाजवळ उभे राहून जोरजोरात रडू लागले. ते विचार करत स्वतःला दोषी ठरवू लागले. यांचा मुलगा इतका श्रीमंत असूनही त्याच्या आईचे अंतिम संस्कार करायला आला नाही. हे तर जणू एखाद्या अपत्य नसणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच झाले. शालिनी गेल्यानंतर मधुकरराव त्याच ताडपत्रीला पहा तिची आठवण काढत बसायचे. लोकांची आठवण ही घराची जुळलेली असतात, पण त्यांच्या आठवणी तर ह्या ताडपत्रीशी जुळलेल्या होत्या. कारण शालिनीचे शेवटचे महत्त्वाचे काहीच दिवस त्या ताडपत्रीखाली गेले होते. बायकोच्या आठवणीत ते तिथेच 2 दिवस उपाशी झोपून राहिले. शालिनी गेल्यापासून त्यांची तहानभूक मेली होती. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या आणि डोळे बंद केले तर वारंवार तिच्या आठवणी डोक्यातून जात नव्हत्या. आणि त्यांना 5 वर्षापूर्वी त्या गोष्टी आठवू लागल्या, जेव्हा त्यांचं छोटंसं विश्व, त्यांचं कुटुंब अगदी आनंदाने राहत होतं. जेव्हा मधुकरराव यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल गोष्ट केली तेव्हा राजवीर मधूनच म्हणू लागला, बाबा, माझ्यासाठी कोणतेही स्थळ पाहू नका. मी एका मुलीच्या प्रेमात आहे. मराठी मुलगी खूप आवडते. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे
की तुम्हीही त्या मुलीला बघून घ्या आणि तिच्या घरी जाऊन आपल्या लग्नाबद्दल विचारा. राजवीरचे त्याच्या खिशातून फोटो काढला आणि त्यांनी त्याच्या आईवडिलांना मुलीचा फोटो दाखवला. शालिनी त्या मुलीला बघता क्षणी खूप आवडली आणि ती मधुकररावांना म्हणाली, बघताय ना, मुलगी खूप छान दिसते आहे. आपल्या राजवीरची पसंत किती छान केली आहे. त्यावर मधुकरराव यांना नुसता फोटो पाहून मान्यता द्यायची नव्हती. त्यामुळे ते मुलीच्या घरी जाण्यास तयार झाले. त्यावर राजवीर अगदी खुश होऊन स्वतःच्या आई वडिलांना मुलीच्या घरी घेऊन जाण्यास तयार झाला. आपल्या घरी येणार त्यामुळे शालिनी खूप आनंदात होती. ती मुलाच्या लग्नाचे स्वप्न पाहू लागली. पण सुनेच्या घरी जात असताना मोठा आलिशान बंगला पाहून मधुकरराव आश्चर्यचकित झाले. त्याचं घरात जाण्याचं मन होत नव्हतं. त्यांना वाटलं की त्यांचा मुलगा कदाचित लालची झाला असेल, पण राजवीरचा मान राखण्यासाठी ते आतमध्ये जाऊन बसले. पण त्यांची इच्छा इतक्या मोठ्या घरची सून करायची नव्हती. मुलीच्या घरातल्यांनी राजवीरच्या आईवडिलांना काहीच किंमत दिली नाही. ते पूर्ण वेळ फक्त राजवीरसोबत गप्पा मारू लागले. दोघांना खूप अपमानास्पद वाटू लागलं. पण घरी राजवीरसाठी चेहऱ्यावर खोटं हास्य आणत होते. घरी आल्यानंतर त्यांनी राजवीरला ह्या लग्नासाठी विरोध केला आणि म्हणाले, आपली आणि त्यांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही बाळा. त्या मुलीला सोडून दे. आपण कुठे आणि ती माणसे कुठे? बाळा, नेहमी मानपाट करून सांगणं योग्य असतं. पण राजवीरच्या डोळ्यांवर त्या श्रीमंत मुलीचा पडदा पडला होता. तो वडिलांना म्हणू लागला, ते पैसेवाले आहेत म्हणून काय झालं? मुलगी तर चांगली आहे ना. मधुकररावांनी त्याला समजावलं, बाळा, ती मुलगी आपल्या घरात टिकू शकत नाही. तिच्या हौसमौज मोठ्या असतील, जे आपण पूर्ण करू शकत नाही. कारण तुझी आई, तुझी कमाई त्यांच्या बरोबरची नाही. मग त्यांच्या घराचे उपकार तू किती दिवस सहन करत राहशील? त्यावर राजवीर म्हणाला, तर काय झालं बाबा? तसं तर मुलीकडचे लोक मुलीला हुंड्यामध्ये सर्व काही देतात. जर ती सर्व गोष्टी आपल्या घरी घेऊन आली तर काय फरक पडतो? ते माझ्यासाठी फायद्याचेच असेल आणि तसंही तुमच्यासाठी सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्या कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. राजवीरचं असं म्हणणं ऐकून मधुकरराव त्याला पाहतच राहिले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, मी तुला असेच संस्कार दिले होते का बाळा? तू माझं रक्त आहेस याच्यावर माझा विश्वास बसत नाही. असं म्हणत त्यांनी त्यांचा हात मारण्यासाठी वर केला. तितक्यात तर शालिनीनी त्यांना रोखले आणि म्हणाले, अहो, असं करू नका. तरुण मुलावर कोणी हात उचलतं का? तुम्ही शांत व्हा. ती त्यांच्या पसंतीची मुलगी आहे. आपण निर्णय घेणारे कोण आहेत? जे होतं आहे तेच ठीक आहे. असं म्हणत मधुकरराव यांना खोलीत घेऊन त्या गेल्या आणि खोलीत गेल्यावर म्हणाली, हे बघा, जर आपण त्याला जास्त जबरदस्ती केली तर तो आपल्यापासून वेगळा होईल. पण लग्न तर तो तिच्याच सोबत करेन ना. मग त्यापेक्षा हेच योग्य राहील की आपण आपल्याला मुलगा आपल्याजवळ असेल म्हणून लग्नासाठी परमिशन देणे. शालिनीचं म्हणणं मधुकरराव यांना पटलं आणि त्यांनी त्यांच्या रागावरून नियंत्रण ठेवलं. काही दिवसानंतर त्यांच्या मुलाचे लग्न झालं की मुलगी येतानाच भरपूर हुंडा आणि महागड्या गाडीसोबत घरी आली. आता राजवीर त्याच्या बायकोसोबत म्हणजेच आरोहीसोबत तिच्या मागे पुढे फिरू लागला. ते दिवसभर नुसते फिरायचे आणि बाहेर खायचे. एक दिवस शालिनी बाहेर येण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा राजवीरने अनिच्छेने होकार दिला. जसे मधुकरराव आणि शालिनी गाडीत बसले तेव्हा आरोही जोरात ओरडू लागली आणि म्हणाली, राजवीर, माझं काही स्टेटस वगैरे आहे की नाही? ह्या भिकारी लोकांना जिथे जायचं आहे तिथे रिक्षाने जायला सांग. इतक्या महागड्या गाडीत बसायची यांची लायकी नाही. आपल्या सुनेचे असे शब्द ऐकून शालिनी लगेच गाडीतून उतरली आणि मधुकरराव तिला बोलण्याच्या हेतूने खाली उतरून पुढे येऊन राजवीरला म्हणाले, बाळा, हेच दाखवणं राहिलं होतं. तुझी आई वडील भिकारी झाले आहेत. असं म्हणत डोळ्यात पाणी आणून मधुकरराव परत घरी गेले. पण राजवीरला याचा काहीच फरक पडला नाही. शालिनी मधुकररावांच्या बाजूला बसून त्यांचे डोळे पुसत राहिली आणि मधुकरराव इच्छा असूनही स्वतःचे अश्रू सावरू शकत नव्हते. त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागली होती. पण मुलांनी सर्व गोष्टी दुर्लक्षित केले. नवीन आलेली सौंदर्य वस्तांना बरं वाईट म्हणायचे. त्यांना नेहमी गरिबीची टोमणे मारायची. पण राजवीर मात्र एखाद्या पिचकारीसारखा वागत होता.
त्याच्यात काहीच आत्मसन्मान उरला नव्हता. तो पैशाच्या मोहात आंधळा झाला होता. प्रत्येक वेळेस आरोही घरून सामान भरून आणत होती. प्रत्येक गोष्ट तिच्या करून आणायचा आणि त्यावरती जगायचं. शालिनी आणि मधुकर रावांना आरोहीने जणू काही नोकरच बनवून ठेवलं होतं. तिच्यासोबत असणाऱ्या श्रीमंत मैत्रिणींच्या समोर ती त्यांना तुच्छपणे वागणूक द्यायची आणि नोकराप्रमाणे कामाला लावायची. त्या दोघांचं वय 65 पेक्षा जास्त झालं होतं आणि त्यांच्या शरीरात काही त्राणही उरले नव्हते. पण आरोहीला त्यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं. ती फक्त त्यांच्यावर हुकूम गाजवायची आणि स्वतः महाराणीसारखी राहायची. एक दिवस तर दोघांवर जणू आभाळच कोसळलं होतं. जेव्हा एकदा काचेचा ग्लास तुटला, आरोही ओरडत म्हणाली, अरे हे काचेचे ग्लास असे काय तुटले? इतके महागडे ग्लास वापरण्याची तुमची लायकी नाही. मी हा ग्लास माझ्या घरातून आणला आहे म्हणून तोडून टाकला का? एका ग्लासची किंमत 2000 रुपये आहे. आता त्याचे पैसे कोण देणार? बोल म्हातारे, कोण देणार याचे पैसे? असं म्हणत आरोहीने शालिनीचे केस जोरजोरात पकडले. तितक्यात मधुकरराव ते येऊन शालिनीला सोडू लागले. ते म्हणू लागले, बाळा तिला सोडून दे. हा ग्लास तिच्याकडून नाही तर माझ्याकडून तुटला आहे. मधुकररावांचं म्हणणं ऐकून आरोही अधिकच तीव्र रागवली आणि म्हणाली, अच्छा, तर हा ग्लास म्हातारीच्या हातून नव्हे तर या म्हाताऱ्याच्या हातातून तुटला आहे. तर आता मला या म्हाताऱ्याला चांगलाच धडा शिकवावा लागेल. असं म्हणत त्यांच्याकडे रागाने पाहू लागली आणि मधुकररावांच्या खोलीच्या बाथरूममध्ये वायपर घेऊन त्यांना मारू लागली. इतक्या शालिनीने ते वायपर जोरात पकडला आणि म्हणाली, काहीतरी लाज बाळग, सासरे आहेत ते तुझे. माझ्यासमोर तू यांना कसं काय मारू शकतेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे की नाही? सासूचे असे शब्द ऐकून आरोही टाळ्या वाजू लागली आणि मोठमोठ्याने म्हणाले, वा वा, एकाला मारलं तर दुसरा वाचवायला येतो. तुम्ही दोघेही अप्रतिम लैला मजनू आहात. तर या म्हातारपणात सुद्धा एकमेकांचे प्रेम कमी झालेले नाही. जसं नवीन लग्न झालेले जोडपं आहेत तसंच एकमेकांबद्दल वागतात. इतकं तर राजवीर सुद्धा माझ्यावर प्रेम करत नाही. त्यावर शालिनी म्हणाली, हो बरोबर आहे तुझं, कारण तो तुझ्यावर नाही तर तुझ्या पैशांवर प्रेम करतो. ही गोष्ट आरोहीला तीव्रपणे लागली आणि ती लगेच राजवीरला फोन केला. थोड्याच वेळात राजवीर कामावरून घरी दाखल झाला तर मोठ्या आवाजाने आई वडिलांना विचारू लागला, आज काय केलं आहे तुम्ही? त्यावर आरोही म्हणू लागली, ऐकलंस का राजवीर, तुझी आई काय म्हणत आहे? ती म्हणते तू माझ्यावर प्रेम करत नाही तर माझ्या पैशांवर प्रेम आहे. आरोहीचं असं बोलणं ऐकून राजवीर घाबरून गेला आणि त्याच्या आईला म्हणाला, आई हा काय मूर्खपणा आहे? तुम्ही खोटे बोलून बोलून हिचे कान भरवण्याचे प्रयत्न करत आहात का? सुखाचे 2 घास तुम्ही खाऊ शकत नाही का? जे आता माझ्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहात. त्यावेळी शालिनी गप्प बसली नाही आणि ती म्हणाली, मी खोटं बोललीच नाही, सर्व काही सत्य बोलली. खरं सांग, लग्नाच्या आधी तू आम्हाला तिच्या पैशांबद्दल बोलत होतास की नाही? आपलेही दिवस बदलतील. आईचे हे शब्द ऐकताच राजवीरच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो आरोहीकडे पाहू लागला, जी रागाने लाल होऊन त्याच्याकडे पाहत होती. तो आरोहीला समजावू लागला, परंतु आरोहीचे हे शब्द माझे नाहीत, हे त्यांच्या मनाचे बोल आहेत. आधीच ते खूप खुश व्हायचे आणि मला म्हणायचे की आपल्या घरी श्रीमंतांची मुलगी सून म्हणून येत आहे. आता यापुढे आपण खूप मजा करू आणि तू मजा करून देत नाहीस म्हणून ते मला दोषी ठरवत आहेस. राजवीरचे संपूर्णपणे प्रत्येक गोष्टीचा दोष त्याच्या आईला ठरवत होता. त्याची विचारसरणी उघड झालेली पाहून त्यांच्या दोघांनाही गुन्हेगार ठरलं आणि ते दोघेही पाणवलेल्या डोळ्यांनी मुलाकडे आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले. मधुकरराव म्हणाले, तुझ्यासारख्या मुलाला जन्माला घालून माझी मोठी चूक झाली. याशिवाय मला मोल नसते तर बरं झालं असतं. मी अशा श्रीमंत मुलीला सून बनवण्यासाठी तयार झाले नसते. मी आधीच सांगितलं होतं की ही आपल्या घरी सुखाने राहून देणार नाही आणि तिच्या पैशांचा गर्व आपल्याला नक्की दाखवेल. आणि आता बघ, जेव्हापासून ही घरात सून म्हणून आली आहे तेव्हापासून असंच वागत चाललेली आहे. तुझी बायको एक ग्लास तुटला तर एवढं संपूर्ण घर डोक्यावर घेत आहे आणि त्याची किंमत आमच्याकडून वसूल करत आहे. आरोहीला तिचा राग अनावर झाला आणि नवऱ्याला म्हणाली, राजवीर, जर तुला तुझं भलं व्हावं असं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता तू ह्या दोघांना घराबाहेर काढ.
हे माझ्या लग्नाच्या विरुद्ध होते. त्यामुळे आता मलाही त्यांच्यासोबत राहायचं नाही. राजवीरला अरोईची गोष्ट खरी वाटली. त्यामुळे तो लगेच म्हणाला, बाबा तुम्ही आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघा. असं म्हणून राजवीरने त्यांचे सामान बांधलं आणि त्यांना जबरदस्तीने धक्का मारत रात्रीच्या वेळी घराबाहेर काढलं. दोघेही त्याला म्हणू लागले, बाळा असे दिवस दाखवण्यासाठी आम्ही तुला लहानाचं मोठं केलं होतं का? तू बायकोच्या सांगण्यावर येऊन आम्हाला बेघर करत आहेस. ज्या घरातून तू आम्हाला बाहेर काढत आहेस त्यात आमचे देखील पैसे आहेत. ते घर घेण्यासाठी आम्ही देखील तुला पैशांची मदत केली होती. यावर राजवीर म्हणाला, तसेच तुम्ही मला काय दिलं आहे? या घरासाठी पैसे खर्च करून माझ्यावर उपकार दाखवताना तुम्हाला लाज वाटत नाही का? इतक्या म्हातारपणी पैसे कुठे घेऊन जाणार आहात का? तुमचे पाय थडग्यात आहेत का? आता उरलेले विषय कुठेतरी घालवा. एखाद्या मंदिरात जाऊन तिथेच राहा आणि इथे तुमचा चेहरा दाखवण्यासाठी परत कधी येऊ नका. परत कधी भेटला तर तुम्हाला माझी ओळखही दाखवणार नाही. हे शब्द मधुकररावांच्या डोक्यात एखाद्या हातोड्याप्रमाणे पडत होते आणि शालिनीताईच्या हृदयावरती जे त्यांचे डोळे कोरडे होऊनही देत नव्हते. कडाक्याची थंडी आणि कसलाही मग सून न घेता दोघेही दोघांचा एकमेकांचा हात धरून चालत होते. त्यांच्या तळहातामध्ये उबदारपणा जाणवत होता. त्यामुळे दोघेही शाल पांघरून चालत असताना एका उद्यानाच्या बाहेर पडलेल्या बाकावर बसले. हिवाळ्यात दोघांनी एकमेकांना चिटकून बसले. रात्र काढली, सकाळ झाली. लोकांचा आवाज ऐकून ते दोघेही उठले. दोघेही तिथून निघून रस्त्यावर आलेले एका घरातल्या लोकांनी आधारासाठी ताडपत्री घातलेली पाहून त्यांना तीच युक्ती सुचली आणि त्यांच्याजवळ असलेल्या थोड्याशा पैशांनी ताडपत्री खरेदी केली. रस्त्याच्या कडेला असलेल्या 4 लाकडांवर उभी केलेली ताडपत्री त्यांचं घर म्हणून राहिली. पण अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी ते घर सुद्धा उद्ध्वस्त केलं. तेव्हा ती ताडपत्री घेऊन ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन लागले. पण काही दिवसांनी शालिनी आजारी पडू लागली. ज्या अंबाबाईच्या मंदिरात जेवण वाटले जाते त्याच मंदिरात मधुकरराव जाऊन जेवण घेऊन येत आणि घरी येऊन बायकोला भरवत. त्यांच्यावर त्यांचा दिवस निघून जायचा. कोणी भीक दिली तर ते भीक मागण्यास सुरुवात करत. त्यांना खूप वाईट वाटायचं. पण शालिनीची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे ते भीक मागण्यासाठी कधीच लागले नाही. शालिनी ह्याच ताडपत्रीखाली मरण पावली. पण तिचा मुलगा शेवटचा खांदा द्यायला देखील आला नाही. या सर्व गोष्टी त्यांना अशा आठवल्या जणू सर्व काही कालच घडलं आहे. मधुकररावांच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. अडचणी कमी नव्हत्या आणि आयुष्यातून किती लांब वर आहे हे कळत नव्हतं. एक एक दिवस जणू मोठ्या डोंगरासारखा जात होता. मधुकरराव अचानक त्यांच्या विचारसरणीतून बाहेर आले. त्यांनी डोळे उघडले. पत्नी गेल्यानंतर 2 दिवसानंतर त्यांचं भान जागेवर आलं. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचे सर्व सामान पावसामध्ये वाहून गेलं आहे. सामानामध्ये त्यांच्याकडे थोडीशी स्वयंपाकघरातील वस्तू होत्या. त्यातही काही भांडी आणि चूल होती. काही कपडे आणि एक संदूक होतं. पण बाकी काही जमापूर्वी पावसाच्या पाण्यात वाहून गेली होती. पण बरं झालं त्यांनी शालिनीचा फोटो आधीच बाजूला ठेवून घेतला होता, जो भिजण्यापासून वाचला होता. सकाळ झाली. मधुकरराव त्यांच्या सर्व वस्तू घेऊन निघू लागले आणि पाणवलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहू लागले. त्यांना ती जागा सोडून द्यायची मन होत नव्हते, कारण त्याच जागेवर त्यांच्या पत्नीने जीव गमावला होता. त्यांना अजूनही असेच वाटत होते की शालिनी ताडपत्रीच्या खाली झोपलेली आहे. पण जर ते तिथेच राहिले तर त्यांना वारंवार तिची आठवण येईल. त्यामुळेच त्यांनी तिथून निघून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार केला. त्यांना काहीतरी आठवलं आणि सामान घेऊन ते परत तिथेच पोहोचले. ही एका कोर्टाच्या बाहेरची जागा होती. इथे एका बाजूला लोक पादचारी मार्गावर राहत होते. मधुकररावांना तिथे एक रिकामी जागा मिळाली. त्यांनी तिथे त्यांची ताडपत्री घातली आणि राहण्यासाठी तयार केले. तिथे बरीच लोक यायचे जायचे आणि तसेच खाण्याच्या बऱ्याच टपरी देखील होत्या. मधुकररावांनी तिकडचं वातावरण पाहून काहीतरी करण्याचा विचार केला. पण त्यांच्या मनात ही भीती होती की त्यांना तिथून कोणीतरी उठवेल. मधुकररावाने भिकेत मिळालेले पैसे एकत्र केले आणि छोटीशी चहाची टपरी घालण्याची व्यवस्था केली. आधी तर सर्व पैसे शालिनीच्या आजारपणामुळे खर्च झाले होते. त्यामुळे आता त्यांना फक्त स्वतःसाठी पैसे जमा करायचे होते. आधी त्यांना चहा कोणी पित नव्हते, पण काही उदाहरणामुळे त्यांच्याकडे येऊन लोक चहा पिऊ लागले.
त्यांचं काम व्यवस्थित चालू लागलं आणि भीक मागायची कामं त्यांनी बंद केले. ताडपत्रीच्या जागी त्यांनी आता मोठ्या 3 शेड मारल्या होत्या आणि बसणाऱ्यांसाठी खुर्च्या ठेवून वाढत्या कमाईमुळे त्यांच्या अंगात काम करण्यासाठी उत्साह अजून वाढला होता. तितक्यात एके दिवशी कोर्टाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आवाज येऊ लागले आणि लोकांची गर्दी केली. मधुकरराव चहा बनवण्यात व्यस्त होते, त्यामुळे तिथे नेमकं काय घडत आहे ते पाहण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांच्या दुकानावर येणारे ग्राहक गप्पा मारू लागले. त्यातला एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला म्हणत होता, आजकाल लग्न म्हणजे काही काळानंतर तमाशाच भरत चाललेला आहे. बघा ना, नवरा बायको कोर्टापर्यंत येऊनही मांजरासारखे भांडत आहे. माहित नाही कोण आहे, पण आपलं तर मनोरंजन होत आहे. आता दोघेही एकमेकांवर आरोप करतील आणि बायको महिला असल्याने ही केस जिंकेल. विचारत तो पुरुष मधुकरराव त्यांच्या दोघांच्याही गप्पा गोष्टी समजत नव्हत्या की ते नेमकं काय बोलत आहे. जेव्हा घरातील वादविवाद बाहेर येतात तेव्हा लोक त्यांच्याबद्दल अशाच गोष्टी करतात. कोण लोक अडचणीत येतील कोणास ठाऊक. मधुकरराव 1.5 तासानंतर स्वतःची कामं आवरून करून आरामात बसले तेव्हा परत त्यांना तिथूनच आवाज येऊ लागला. तिथे कोण आहे हे पाहण्यासाठी मधुकरराव त्या ठिकाणी गेले आणि तिकडच्या 2 व्यक्तींना पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते सुद्धा इतक्या गर्दीत लपून पाहण्याचा प्रयत्न करू लागले, कारण तिथे दुसरं तिसरं कोणीही नसून त्यांची सून आणि मुलगा भांडण करत होते. आरोही गर्जना करत म्हणत होती, मी तुला चांगलं बघून घेईन. तू माझ्या संपत्तीच्या लोभात अडकून माझ्याशी लग्न केलं. मी सुद्धा आंधळी होती जी आजपर्यंत तुला ओळखू शकली नाही आणि माझ्या घरातल्यांनी तुझ्यासारख्या भिकाऱ्याला भरपूर पैसे दिले. तू कामचुकार आहेस. संपूर्ण दिवस घरी बसून फुकटच्या भाकऱ्या खातच आणि त्यातच भाकऱ्यांच्या तुकड्यांवर जगणारा कुत्रा आहेस तो. स्वतःच्या आईवडिलांचा होऊ शकला नाहीस तर तो माझा काय होणार. राजवीर तिच्यासमोर उभा राहून हात जोडू लागला आणि विनंत्या करू लागला. अगं आरोही, असं सर्वांसमोर मला बोलू नकोस. स्वतःचं तोंड जरा जपून वापर. पण आता तो तेच कापत होता जे त्याने आधी पेरलं होतं. मित्रांनो, जर त्याने आरोहीला आधीच सांभाळलं असतं तर स्वतःच्या आईवडिलांच्या गोष्टी ऐकवल्या असत्या तर कदाचित त्याला हे दिवस बघावे लागले नसते. आधी आरोही कितीही चुकीची असली तरी योग्यच होती, पण राजवीर नेहमी चुकीचाच होता आणि त्याच्या अशा चुकांमुळे त्याला हा दिवस पाहावा लागला होता. आरोही सर्वांसमोर त्याचा अपमान करू लागली आणि राजवीर मात्र तिला पटवण्याचा प्रयत्न करत होता. काहीही ऐकलेले नाही. राजवीरला म्हणू लागला, चल आपण घरी बसून याविषयी चर्चा करू. एकदा माझं ऐकून घे. असं तो तिला वारंवार विनंती करून बोलत होता. ती या गोष्टी करायला तयार झाली, पण त्यावेळेस कोणत्याच दुकानात जागा शिल्लक नव्हती. त्यावेळेस फक्त मधुकर काकांच्या दुकानात जागा रिकामी होती. त्यामुळे ते दोघे तिथे येऊन पोहोचले. मधुकरराव थोड्या वेळ थांबले आणि लांबूनच पाहत होते. त्यांची जवळ जाण्याची हिंमत झाली नाही. तितक्यात त्यांच्या दुकानात काही चहा पिण्यासाठी आले आणि मधुकरराव त्यांना शोधू लागले. आता मधुकरराव स्वतःला थांबवू शकत नव्हते, कारण हा त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न होता. त्यामुळेच त्यांचे पाऊल आपोआपच दुकानाकडे पडू लागले. राजवीरने मागून पाहिला आणि म्हणाला, दोनाच्या इथेही द्या. मधुकररावांनी त्यांचं ऐकलं आणि चहा बनवू लागले. राजवीरच्या गोष्टी त्यांना ऐकू येत होत्या. राजवीर तिला कळकळून म्हणत होता, अगं आरोही, आपण दोघेही मिळून यावर तोडगा काढू. मी नक्कीच काहीतरी काम करेन, पण तुम्हाला असं सोडून जाऊ नकोस. त्या न्यायालयाच्या चक्करमध्ये आपल्या दोन्ही मुलांचं आयुष्य खराब होईल. तितक्यात मधुकरराव त्यांच्या टेबलवर चहा घेऊन आले आणि जसा त्यांनी टेबलवर चहा ठेवला तितक्यात आरोहीची नजर मधुकररावांवर पडली. आरोही अगदी आश्चर्यचकित होऊन त्यांना पाहू लागली. तिने तिच्या सासऱ्याला ओळखलं होतं. राजवीरने पाहिलं की आरोहीचं लक्ष त्यांच्या बोलण्यावर नाही तर इतर ठिकाणी आहे. तेव्हा त्याने सुद्धा तिथे पाहिलं. तेव्हा तो खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि मोठ्याने ओरडला, बाबा तुम्ही? असं राजवीरला चकचकीत होऊन म्हणाला. आरोही खुर्चीवरून उठत म्हणाली, तुझ्यापेक्षा चांगला तुझा बाप आहे. कमीत कमी चहा बनवून निदान कमवत तरी आहे. त्याच्या एकुलत्या एका मुलावर अवलंबून तरी नाही. तो स्वतः मेहनत करून जगत आहे. मधुकरराव नात्यांची गोष्ट काही समजत नव्हती. या काय बोलावं हे त्यांना सुचत नव्हतं. त्यांचा मुलगा तर चुकीचा होता, पण आरोही आज बरोबर होती. पण तिने त्यावेळी त्या दोघांसोबत जे काही केलं होतं ते सहजासहजी विसरण्यासारखं नव्हतं. याच कारणामुळे ते दोघे अशा परिस्थितीत पोहोचले होते. आता काय करायचं हे राजवीरला कळत नव्हतं. तो आता त्याच्या पित्यासमोर उभा होता.
त्याने त्याच्या मुलाच्या लग्नाआधीची भविष्यवाणी केली होती आणि ह्या लग्नासाठी नकार देण्यास सांगितलं होतं. प्रत्येक गोष्टीला पैशाच्या नजरेने पाहणाऱ्या राजवीरला त्याच वेळेस त्याच्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी पटत नव्हत्या. आरोही मधुकररावांना पाहून उभी राहिली आणि राजवीर मात्र त्याच्या वडिलांना पाहून गुपचूप मान खाली घालून उभा होता. त्याला कळत नव्हते की आधी कोणाची माफी मागू. आरोही त्याला म्हणाली, काय विचार करत आहेस? जर तुला माफी मागायची असेल तर तुझ्या वडिलांची मागणी माझ्यासमोर बरेचदा तुला समजावलं होतं आणि मेहनतीने कमवायला सांगितलं होतं, पण तू मात्र त्यावेळेस त्यांची गोष्ट टाळून दिली आणि मी सुद्धा त्यांच्या विरोधात होती. मी त्यावेळेस तुझी चूक ओळखू शकली नाही, कारण मी एका श्रीमंत घराण्यातील मुलगी होती. पण मला असं निरुपयोगी नवरा नको होता. तुझ्या प्रत्येकाचा मी माझ्या माहेरून पैसे आणून पूर्ण केल्या. ही माझी चूक झाली, पण तुझं मन तू कमवल्यावरच पूर्णपणे संपुष्ट होईल ह्या गोष्टीची मला कल्पना नव्हती. मला समाजात मान वर करून चालायचं होतं, पण तुझी बायको झाल्यावर मलाही मान खाली घालून चालावी लागली, कारण आता प्रत्येक जण तुला निरुपयोगी समजत आहे आणि सर्वांना कळालं आहे तू बायकोच्या पैशांवर हाऊसमौज मजामस्ती करणारा माणूस आहे. आरोहीचे शब्द अजूनही तीव्रच होत होते, जे राजवीरला सहन झाले नाहीत, पण त्याच्याकडे आता ऐकण्यापलीकडे दुसरा कोणताच पर्याय मार्ग उरला नव्हता. त्याचे आई वडील आधीच त्याच्यापासून दूर झाले होते आणि आता त्याची बायकोही त्याला सोडून जात होती. पण यावेळी त्याला त्याच्या बायकोच्या शब्दांचा फरक पडत होता. स्वतःची कृत्य पाहून त्याला पश्चाताप वाटत होता. मधुकरराव तेव्हा तिकडून जाऊ लागले तेव्हा राजवीरने पटकन धावत जाऊन त्यांचे पाय पकडले. पण मधुकररावांना मान्य नव्हते, म्हणूनच त्यांनी राजवीरला झटकाडून बाजूला केले आणि स्वतः पुढे जाऊ लागले. राजवीर म्हणाला, बाबा कृपया करून मला माफ करा. त्यावर मधुकरराव म्हणाले, तुझ्याकडे तुझी आई ह्या जगातून निघून गेली. आज माझं पोट भरण्यासाठी माझी चहाची टपरी आहे, पण कालपर्यंत मी भीक मागत होतो तेव्हा कुठे होतास तू? जेव्हा तुझी आई तडफडून मरून गेली तेव्हा कुठे होतास? माझं घर उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या व्यक्तीशी घर कसं काय सुखी राहू शकतं? तुला वाईट आशीर्वाद ही खूप वाईट गोष्ट असते, जे मी तुला दुःखी असताना सुद्धा दिलं नाही, पण देवाला नक्कीच याबद्दल वाटले असेल आणि तो सर्वांचा हिशोब बरोबर ठेवतो. मधुकरराव या सर्व गोष्टी बोलत असताना स्वतःची अश्रू रोखू शकत नव्हते. आरोहीला सुद्धा या गोष्टीची जाणीव होती. तेव्हा ती लगेच पुढे झाली आणि माफी मागू लागली. बाबा तुमच्यासोबत जे काही झालं त्याला मीही कुठेतरी जबाबदार आहे. आता मला देखील कळायला आहे की माझं घर तुटण्याचं नेमकं कारण कोणतं आहे. तुम्हाला दुःखी ठेवून आम्ही कसे सुखी राहू शकतो? हेच आमच्या कर्माची फळं आहेत. त्यावर मधुकरराव म्हणाले, मी तुला निदान माफ तरी करू शकतो, पण मी माझ्या रक्ताला कसं माफ करू, ज्याच्यावर मी स्वतः संस्कार केले आहेत, पण त्याने मात्र या सर्वांचा नाश केला. मी तर याला माफ करेन, पण शालिनी याला कशी काय माफ करू शकेल? मधुकररावांच्या डोळ्यांतील अश्रू सतत वाहू लागले. राजवीर मात्र स्वतःची मान खाली घालून डोळे पुसत राहिला. मधुकरराव म्हणाले, कदाचित जर तू त्या दिवशी तुझ्या आईला खांदा देण्यासाठी आला असतास तर मी तुला माफ केले असते. ती बिचारी आजारात तडफडून माझी आणि तुझी काळजी करून मेली. हिला खांदा देण्याचा आधार कोणीच नव्हतं. जिला एक मुलगा असून देखील त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी तो आला नाही. तिच्या अंतिम संस्कार करण्यासाठी सुद्धा मला स्मशानात भीक मागावी लागली. असं म्हणून मधुकरराव तिकडच्या खुर्चीत बसले, कारण इतक्या दुःखात त्यांच्या पायाखालची स्त्राणही निघून गेले होते आणि ते उत्तर देत राहिले. राजवीर स्वतःचे डोके त्यांच्या पायावर ठेवून रडू लागला आणि जोरजोरात रडू लागला, कारण त्याने केलेल्या कामाचा पश्चाताप अश्रूद्वारे डोळ्यातून निघतच होता. पण एवढं सगळं घडून गेल्यानंतर त्याला माफी मिळणे अशक्य होते. मधुकरराव मुलाला म्हणाले, मी आता तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. जर तुला माफ केले तर माझ्याच वयाचे लोक जे माझ्यासारख्या परिस्थितीतून जात आहे ते मला कधीच माफ करू शकणार नाही. आता मी तुला माफ करू शकत नाही. माझ्याकडे तुझ्यासाठी माफी नाही. राजवीर वडिलांसमोर विनंती करू लागला, बाबा कृपया करून मला वाचवा. ह्या कोर्टाच्या खटल्यात मी उद्ध्वस्त होऊन जाईल. बाबा कृपा करून मला माझ्या पश्चातापाची एकतरी संधी द्या, नाहीतर मी जिवंतपणे मरून जाईल. जर मी तुम्हाला असंच एकटं सोडलं तर आईचा आत्मा मला सुखाने राहून देणार नाही. मधुकरराव म्हणाले, मी तुझ्यासोबत येईल हे आता शक्य नाही, आणि जर तुला प्रायचित्त तर करायचं असेल तर दोघे एकत्र राहा आणि इमानदारीने स्वतःचं नातं जपा.
खोटं प्रेम आणि पैशाच्या मोहात येऊन स्वतःचं नातं टिकवू नका. आरोही म्हणाली, मला या माणसासोबत आता एक क्षणही राहायचं नाही, कारण माझ्यासारख्या श्रीमंत मुलीसोबत राहण्याची याची लायकी नाही. आता मला याच्यासोबत घटस्फोट हवा आहे. राजवीर आरोही समोर अनेक विनंती करू लागली, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. लग्नाच्या आधी राजवीरची जी नोकरी होती ती आरोहीच्या माहेरच्या संपत्तीमुळे त्यांनी सोडून दिली होती. आणि त्यानंतर राजवीरच्या आणि आरोहीचा घटस्फोट झाल्यानंतर ते घर सुद्धा आरोहीला घटस्फोटानंतर हक्काने मिळालं होतं. आता राजवीरला भेटण्याशिवाय दुसरा कोणताच आज पर्याय मार्ग राहिला नव्हता. एके दिवशी तो मधुकररावांच्या चरणी येऊन जोरजोरात रडू लागला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही बरोबर सांगत होता की मला एक दिवस नक्की पश्चाताप होईल. कृपा करून मला तुमच्याकडे आसरा द्या. मी कुठे जाऊ? पण मधुकरराव या गोष्टीला तयार नव्हते आणि ते म्हणाले, बाळा, मला सुखाचे आयुष्य जगायचे आहे. तू जा इथून, मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि हो, जर मी उद्या मेलो तर माझ्या चितेला हात लावू नकोस. इतका कट्टर शब्द मधुकरराव त्यांच्या कामात व्यस्त झाले. राजवीरला आता कळालं होतं की पैशांच्या बळावर तयार झालेल्या नातं कधीच मजबूत नसतं. तो माफी मागून परत निघाला होता. आता मधुकररावांच्या आयुष्यात थोडी शांतता होती, पण त्यांना अजूनही हृदयातील जखमेवरचं मलम मिळालं नव्हतं. जसे शालिनीसोबत ते निघून गेलं होतं, यामुळे त्यांनी राहण्याचे योग्य समजले होते आणि तिथेच कामात त्यांच्या व्यस्त राहू लागले. पण राजवीर मात्र सर्वत्र भटकू लागला. जेव्हा काल त्याने पैशासाठी आईवडिलांना सोडले होते आणि त्याच श्रीमंत मुलीने त्याला आज सोडून दिलं होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, पैसा हा प्रत्येक गोष्टीवर उपाय नसतो. जरी प्रत्येक गोष्टीला पैसा लागत असला तरी नातं हे प्रेम आणि विश्वासावर निभावले जातं, ज्याला आपण खरेदी करू शकत नाही. आणि याच खोट्या पैशांच्या नात्यावरती आरोही आणि राजवीरचा संसार मात्र उद्ध्वस्त झाला होता. आणि शेवटच्या कालावधीत मधुकररावांनी म्हणजे वडिलांनी सुद्धा राजवीरला आसरा दिला नव्हता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, मधुकररावांनी घेतलेला निर्णय आणि आरोहीने घेतलेला निर्णय राजवीर बद्दलचा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.